नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी व्रत करत असतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून त्याला पवित्र दोरा गुंडाळून आणि सावित्री सत्यवान यांच्या अखंड प्रेम व निष्ठेच्या कथेला स्मरतात. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे वडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि सौख्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तसेच बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी दान धर्मालाही विशेष महत्त्व दिले जाते. दान केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवी देवतांची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच वटपौर्णिमा हा केवळ उपवास आणि पूजेचा दिवस नसून प्रेम, निष्ठा, त्याग, दान आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा पवित्र सण मानला जातो. तर बघा, यावर्षी वटपौर्णिमा कधी आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस सुवासिनी महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी महिला पतीला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करत असतात. तसेच वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी पूजा, व्रत आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व असते. या दिवशी गरजू आणि गरिबांना मदतीचा हात दिल्यास पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. वटपौर्णिमेला अन्नधान्य दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले जाते. गरजू व्यक्तींना अन्न किंवा धान्य दिल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तसेच अन्नदानामुळे मनाला समाधान मिळते, पापांचा क्षय होतो आणि घरात सुखसमृद्धी नांदते. अनेकांच्या मते यामुळे गृहदोषांचाही प्रभाव कमी होतो. त्यानंतर या दिवशी कपडे किंवा वस्त्रांचे दान करणेही पुण्यकारक मानले जाते. गरजू व्यक्तींना नवीन किंवा स्वच्छ वस्त्रे दिल्यास जीवनात सकारात्मकता वाढते. धार्मिक मान्यतेनुसार वस्त्रदान केल्याने आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, धनाची कमतरता भासत नाही आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते. तुमच्या परिसरात शेजारी पाजारी किंवा गावात एखादे गरजू कुटुंब राहत असेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांना वस्त्रदान करण्याचा नक्की प्रयत्न करा. आपल्या कपाटातील चांगल्या स्थितीतील स्वच्छ कपडे ही गरजूंसाठी मोठी मदत ठरू शकतात. दान करताना केवळ वस्तू देणे महत्त्वाचे नसून त्यामागील प्रेम, आदर आणि मदतीची भावना अधिक महत्त्वाची असते. त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी जलदान करणे देखील अत्यंत पुण्यकारक आणि श्रेष्ठ दान मानले जाते. पाणी हे जीवनाचा आधार आहे, म्हणूनच त्याला अमृतासमान मानले जाते. या दिवशी तहानलेल्या व्यक्तींना पाणी पाजणे, पाण्याचे माठ दान करणे किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जलदान केल्याने पुण्यप्राप्ती होते, मनशांती मिळते आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. बघा, उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी आपल्या घरासमोर, मंदिराजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे देखील एक मोठे पुण्यकर्म मानले जाते. तसेच पक्षी आणि मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची भांडी ठेवणे हा देखील एक सुंदर सेवाभाव आहे. जलदानातून केवळ तहान भागत नाही तर मानवतेचा आणि दयाभावाचा संदेशही दिला जातो. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार जलदान करून या पवित्र सणाचे महत्त्व अधिक वाढवावे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.